चल ना, काऊन बसला? झाला का? थकला का? बेथांब सुरुवातीपासून पाय. तर जय शिवराय मित्रांनो, सकाळच्या वाजले होते 5. माय नाईट शिफ्ट जस्ट संपली. मित्रांनो म्हणलं चालते का फिरायला? तो म्हणे चाल भाऊ. मग काय फ्रेश झालो, काढली गाडली आणि लागलो रस्त्याला. थोड्या दूर गेल्यानंतर माहीत पडलं बे पेट्रोल तर टाकलंच नाही, सरलं पेट्रोल. मग का नेली थक्का मारत गाडी. 1 किलोमीटर नंतर पेट्रोल पंप दिसलं, टाकलं 200चं पेट्रोल, लागलो रस्त्यानं पुन्हा. रस्ता आडवा तिडवा होता. मग मला थोडं सनराईज पाहून घ्यावं. सनराईज पाहून पोचलो गडावर. गडावर पोचला, थोडीशी ताण लागली. आजीला म्हणलं बढिया निंबू पाणी बनवून दे. निंबू पाणी पेलं. थोडीशी माहिती वाचून घेतली पहिल्या दरवाजाची. पहिला दरवाजा म्हणजे पुणे दरवाजा 1. कोमुखी पद्धतीने बांधलेला दरवाजा. बाहेरच्या आल्या दरवाजाचा अंदाज नाही यावं म्हणून या पद्धतीने हा दरवाजा बांधवला होता. मग का निखिल भाऊला म्हणलं 1-2 फोटो काढून दे माय. त्यानं मला फोटो काढून दिले. गेलो अंदर. अंदर गेल्यावर पहिलाच चुकीचा टर्न घेतला. आलोच तर चाललं जाऊ. आम्हाला जायचं होतं दरवाजा क्रमांक 2 कडे. आम्ही भलतीसकडे चाललं गेलो. त्या दरवाजा क्रमांक 2 मधून जायचं आहे तिकडं दूर, बहुत दूर. मग काय हळूहळू हळू खाली उतरलो. पाहत होतं अजून एक दरवाजा. किती दरवाजा आहे काही समजत नव्हतं. लगेच दूर दिशे दरवाजा क्रमांक 3, हा मेन दरवाजा. इथून गडात गेलं म्हणजे आपण प्रवेश केला सिंहगडावर. किती प्लास्टिकच्या बॉटला. आपले भारतातले लोक कधीच नाही सुधारणार. आम्हाला वर तिकडे जायचं होतं. तिकडून डायरेक्ट पायऱ्या होत्या, पण आम्ही विदर्भातले मुजर पोट्टे, आम्ही तर दगडातूनच जाईन. हे पाहिलंच का दगडातून चावून राहिलो. मग हळू लागलो रस्त्यानं. वर चढायचं आपल्याला निखिल भाऊनी सुरुवात केलेली आहे. आता मी पण सुरुवात करणार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र म्हणलं तर होतं, पण साल भाय वरतो होतं. पाय असे दुखून राहिले पायऱ्या चढाले. तरी म्हणाला आलोच तर चढाच लागन. चल ना, काऊन बसला? 2 मिनिटं. काय 2 मिनिटं? असंच चढणार का गड? एवढं गड चढून पोहोचलो या तोफखान पॉईंटवर. इथे सगळे तोफ ठेवायचे म्हणते. इथून पाहिलं तर पूर्ण पुणे शहर दिसते. याबद्दल माहिती पण वाचली थोडी. तिथून गेलो मग टिळक पॉईंटबद्दल. इथे लोकमान्य टिळक यायचे असं सांगितलं जाते. आम्हाला रस्ता अजूनही समजलेला नाही आहे. आम्ही मॅप बघितला. आमचा निखिल भाऊ जिथं आम्हाला नेत आहे आम्ही तिथे जात आहोत. आता आम्हाला दुसरा डॉगेश भाऊ मिळणार आहे. निखिल भाऊ. थोडा दूर गेल्यानंतर इथे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे. समाधी बघायला आम्ही गेलो. छत्रपती राजाराम महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र. पण इथे समाधीचं काम सुरू असल्यामुळे आम्हाला पाहायला मिळालं नाही. आणि आम्हाला असं वाटत आहे की आम्ही उलट्या भागेत चाललो आहोत. गड उलटा फिरत आहो असं आमच्या निखिल भाऊची प्रेडिक्शन आहे. फिरता फिरता एकदम आम्हाला आपल्या भारतीय पद्धत दिसली. जिथं जाण तिथं आपलं नाव लिहिणे. मग काय आपल्या जुत्यानं घेतलं, मिटवून टाकलं नाव. कोण आहे तर तनुजा माहीत नाही बाबा. कोण लिहिलंय तर कमेंटमध्ये सांगा बरं. बाबा गड फिरायचं असेल ना अर्ली मॉर्निंगला यायचं. काहीच गर्दी नाही. आज वीकडेज आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही. वीकेंड असता तर खूप भयंकर गर्दी असते इथे. थोडं समोर गेल्यानंतर चांगला स्पॉट दिसला फोटो काढायचा. मग माहीत पडलं अरे हे तर तानाजी कडा आहे. हा सर्वात खोल कडा आहे आणि इथूनच तानाजी मालुसरे आपल्या मावळ्यांना घेऊन गड चढले होते. थोड्या दूर चालून माझं दम निघून राहिला आहे. मला हे नाही समजत की जुने लोक एवढे चढायचे कसे. हे गडाची तुम्ही पायथा बघा किती खाली आहे. तिथून ते चढायचे, वर यायचे, त्यानंतर युद्ध करायचे. मी एवढ्या दूर चढून आलो, पहिले निंबू पाणी पिलं. आलो होतो फोटो करण्याचा विचार केला, बट मग मी विचार केल्यानंतर तिथं बघा किती गर्दी झालेली. मग आपल्या निखिल भाऊ म्हटला तुला सांगितलं होतं पहिले फोटो काढायला, गर्दी होईल म्हणून. मग ते विदर्भासारखंच करायचं. जागा भेटली की आवडून घ्यायची, नाही तर मग लोकांचं येऊन जाते आणि घोटाळा करते. आता आपण जाणार झुंजार बुरुज. बघूया आता झुंजार बुरुज काय आहेत. कल्याण दरवाजा इकडे आहे. इथं कल्याण दरवाजा आहे. हा दरवाजाचे काम सुरू आहे. आता वाजून राहिले 10.
आता तुमच्या गजाला लागली भूक. आता गरमागरम पिठलं भाकरी खूप ऐकलंय, सिंहगडावरची पिठलं भाकरी खूप चांगल्या. आता पिठलं भाकरी खायची आहे. आजी कोणी उघडलं असेल तर सांगा. तर पोट्टे हो, मग तुमच्या गजाले पिठलं भाकरी खायला भेटते का नाही हे माहीत करून घेण्यासाठी नेक्स्ट पार्ट पहा.